अमजाद पहिलाच चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलेले. चांगला चेंडू मैदानाला गुदगुल करण्यात येणारा फटका पाहतो आपण. थोडंसं फंबल झालंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. एकच धाव आणि एका धावने श्री गणेश होतो लांबच संघाचं खातं खोलतोय. खातं खोलणारा फलंदाज आहे तो म्हणजे गौरव. मला वाटतं सैम मापोली संघाचा मतीन स्पॉट मापोली संघाचा सैम याची जी ट्रॅक आहे ती वर चढवलेली आहे. ती आयोजकांची सूचना आहे आपण ती खाली घ्यायची. यस लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. मतीन स्पॉट मापोली वर्सेस लामज. ह्याच्यानंतर होणारा सामना तो म्हणजे जय बजरंग सोनटक्के वर्सेस धोंडा वडवली. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू 1 धाव. धावसंख्या 1. डोकरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय सुशांत. उडवला चेंडू. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि शून्यावर बाद होतोय तो फलंदाज म्हणजे सुशांत. पहिला आदर मिळतोय तो लांबच संघाला. बाद होणारा फलंदाज सुशांत. धावसंख्या 1-1. राईट हँड वरती विकेटचा मारा करताना त्रिफळाचे दांडे गोल. दुसरा चेंडूवर दुसरा आधार मिळतो. विकेट हॅट्रिक वर आहे. गोलंदाज तो म्हणजे अमजद. खराब अशी सुरुवात झाली लांबच संघाची. 2-1 अशी सुरुवात झालेली लांबच संघाची. नवीन फलंदाज येतोय. पारेले गावचे लालूजी गायकवाड यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. या चषकामध्ये आपल्या मनापासून आभार. आपण व्यासपीठावरून विराजमान व्हा. लालूजी गायकवाड. पुन्हा एकदा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आली. तिसरा गडी बाद होते. विकेट हॅट्रिक. कमॉन डीजे. दुसऱ्या दिवसाची पहिली हॅट्रिक गोलंदाज अमजदच्या नावावर जाते. पहिला चेंडू टाकला निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद केले ते अमजद यांनी. धावसंख्या झाली ती 3-1. अतिशय सुंदर गोलंदाजी. पॉवरफुलचं षटक असं वाटलं होतं पॉवरफुल फलंदाजी होईल परंतु पॉवरफुल गोलंदाजी करताना आपण पाहतो अमजदला. अमजदचा पुढचा चेंडू सामना करायला नौका फलंदाज प्रवीण
उजव्या स्टेजच्या थोडंसं बाहेर जाणार चेंडू. षटक संपतो, इशारा करतात पंच षटक संपल्याचा. एका षटकाच्या समाप्तीनंतर लांबच संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद फक्त ना फक्त 1. गोलंदाजी हाताळली गोलंदाज अमजद यांनी. खूप सुंदर गोलंदाजी आणि विकेट हॅट्रिकचा मान सुद्धा पटकावला. आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक ती अमजद याच्या नावावर गेलेले. मग 3 स्फोट महापुले आणि लांबच या 2 संघामध्ये चालू असणार सामना. याच्यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायक आणि आयोजकांचे संपर्क साधायचा आहे तो म्हणजे जय बजरंग सोनटक्के आणि धोंडा वडवली. सोनटक्के आणि धोंडावडे ह्या सामन्यानंतर होणारा सामना. गोलंदाज आहे तो म्हणजे आवेश. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन होतो आवेश. बाद 1 अशी धावसंख्या झालेली ती लांबच संघाची. खराब सुरुवात झाली लांबच संघाची. पाहूया कमबॅक करतोय फलंदाज की कमबॅक करतोय पुन्हा एकदा गोलंदाज. अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळली. राईट अँड राऊंड द विकेटचा मारा करताना गोलंदाज आवेश आणि त्याचा सामना करेल फलंदाज तो म्हणजे प्रवीण. चांगला चेंडू व्हेरिएशन बघायला मिळालं. चेंडू टाकल्यानंतर थोडंसं वळण घेते चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. प्रवीण यांच्या निर्धाव चेंडू जातोय. आतापर्यंत 7 चेंडूचा सामना झालेला आहे. 7 चेंडूमध्ये 3 गडी बाद आणि धावसंख्या फक्त ना फक्त 1. अवेश सज्ज आहे फलंदाज प्रवीण. हुक शॉट मारलेले. चेंडू जातोय 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 सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी दणदण करीत पंच इशारा करतात की चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय तो म्हणजे प्रवीण. सन्मान्य देवीदासजी शेलार मनसे उपविभाग अध्यक्ष यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालं. मी विनंती करतोय देवीदासजी शेलार आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती म्हणजे 5. चौकारानं खातं खुललं होतं प्रवीण यांनी. पहिला चेंडू निर्धाव केला त्याच्यानंतर चौकार पुन्हा एकदा निर्धाव. पुढचा चेंडू पाहूया आवेशाचा. चांगला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव तर मिळणार आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. थोडंसं फंबल होतं त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एकाच धावावर समाधान मानतोय तो फलंदाज प्रवीण. एका धावाने धावसंख्या झालेली ती म्हणजे 3 बाद 6. सकाळच्या सत्रामध्ये इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचे सर्व खेळाडूंचे मंचावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि यूट्यूबवर आमच्याशी जॉईन झालेल्या सर्व प्रेक्षकांचे सार्थक ट्रॉफी 2022 मध्ये मनापासून आभार. बॅटची काढा घेऊन चेंडू येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज चेंडूवर झपापतो. 1 धाव. धावसंख्या झालेले 3 बाद 7.
पूर्णपणे लगाम घातलेले ते मती स्फोट मापोली संघाच्या गोलंदाजांनी, कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण पाहतोय गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये अमजद यांनी फक्त एक धाव देऊन 3 गडी बाद केले, विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर गेलेले. दुसऱ्या षटकामध्ये आयुष्य सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल टाकतो, एक चौकार नक्कीच, परंतु कमबॅक केलेले. धावसंख्या 7. निर्धाव चेंडू. सन्मान्य सुधीरजी दलवी यांचं सुद्धा आगमन झालेलं, मी विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. वन मॅन आर्मी गोरख माली आपले सरसे स्वागत करत आहेत. देवीदासजी शलार, मी पुन्हा आपलाच विनंती करतोय की आपण आयोजकांची तुम्हाला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसा. आपली जागा ही व्यासपीठावर आहे, ते व्यासपीठ आपलं आहे. देवीदासजी सेलार. धावसंख्या झालेली ती म्हणजे 7. अतिशय सुंदर षटक हाताळलं. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर निर्धाव, त्याच्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा सिंगल आणि निर्धाव. अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळले. ती गोलंदाज आवेशाने नौका गोलंदाज येतो. पाहूया कोण येतोय. सईम. आणि सईमचा सामना करणारा आहे फलंदाज, तो म्हणजे प्रथमेश. एक उंचपुरा असा हा फलंदाज आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो प्रथमेश. पहिलाच चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव पूर्ण. एका धावाने धावसंख्या हळूच पुढे जाते, ती म्हणजे 3 बाद 8. जय बजरंग सोनटक्के आणि दत्तकृपा धोंडावडवली पूर्व दोन्ही संघाचे संघनायक आणि आयोजकांचे लगेच संपर्क साधायचा आहे. कारण या 2 षटकानंतर लगेच आपल्या 2 संघामध्ये नाणेफेक होईल. खोलवर टप्प्याचे चेंडू खोदून काढतोय. थोडंसं फंबल झालंय. खराब क्षेत्ररक्षण, यालाच तर म्हणतात 1-2 का 4 चौकार. जाणार चेंडू आपण पाहिला. कार्पेटच्या साहाय्याने मारलेला फटका लोंगांच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण, 2 क्षेत्ररक्षक होते, परंतु दोघांना उलकावून देऊन चेंडू सीमारेषे बाहेर गेला. चौकार. धावसंख्या 4 ने वाढून पुढे गेले, ती म्हणजे 12. फुलरलेनचा चेंडू फर्निचर उद्ध्वस्त. अजून एक गडी बाद होतोय, तो म्हणजे लांबच संघाचा. धावसंख्या 12. मीटिंग लगेच क्षेत्ररक्षक सजून घ्या मापोली संघा. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 बाद 12. नवीन फलंदाज येतोय विवेक आणि गोलंदाज आहे तो सईम. चौकार मारल्यानंतर कमबॅक करतो. त्रिफळाचे तो फलंदाज. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. बॅटची मला वाटतं कडा घेऊन चेंडू गेलेला. 1 धाव. एका धावने धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 4 बाद 13. 13 ही क्रिकेटसाठी अशुभ धावसंख्या मानली जाते. पाहूया कुठल्या संघासाठी अशुभ होतोय. 13. गोलंदाज सईम. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करताना सईम.
बॅटची काढा घेऊन चेंडू गेला आहे. धावचित करण्याची संधी आली होती परंतु ती गमावलेली आहे. 1 धाव पूर्ण. धाव संख्या 14. या षटकातील शेवटचा चेंडू सैम्याचा. सामना करणारे फलंदाज तो म्हणजे विवेक. चार बाद 14 अशी धावसंख्या आहे ती लामस संघाची. सैम बॅटची काढा घेऊन चेष्टांच्या मागे चेंडू गेलाय. चांगले स्ट्रक्शन. पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक फलंदाज बाद होतोय. 5वा आत्रा मिळतो लामस संघाला. धावसंख्या झाले 5 बाद 14. गोलंदाज होतो म्हणजे सलमान. फलंदाज आलाय तो बाळा. धावसंख्या झालेली ती म्हणजे 5 बाद फक्त ना फक्त 14. 18 चेंडूमध्ये फक्त 14 धावा जमा केल्या आहेत आणि 14 धावा जमा करण्याच्या नादामध्ये 5 गडी बाद झाले ते लामस संघाचे. वारंवार पुकार करतोय की जय बजरंग सोनटक्के आणि दत्तकृपा धोंडावडवली. आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. या षटकानंतर लगेच आपल्या 2 संघामध्ये नाणेफेक होईल. सोनटक्के आणि दत्तकृपा धोंडावडवली. हा नंबरचे षटक आहे. 6 चेंडूमध्ये लामस संघ किती धावा जमा करतो पाहूया. पूर्णपणे लगाम घातलेल्या लामस संघाला ती मापुली संघाने फुलवल्यांचा चेंडू भिरकावून दिले. चेंडू एका टप्प्याने सरळ जातो सीमारेषे बाहेर. दणदण करीत 4 धावांसाठी चौकार. पाच बाद 18 अशी धावसंख्या येतील लामस संघाची. सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर या षटकामध्ये धावा जमा कराव्या लागतील त्या लामस संघाला. पाहूया पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करताना प्रथमेश चौकार आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 18. सलमान पुन्हा एकदा उंच हवेत चेंडू. फटका फसला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. झेल सोडतो. आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद धरतीला दान करतो चेंडू आणि या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतो प्रथमेश. या 2 धावांनी धावसंख्या वाढून पुढे गेलेले ती म्हणजे 20. एक संधी आली होती परंतु त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला.
जेव्हा जेव्हा झेल सोडतात तेव्हा नक्कीच फलंदाज आक्रमक होतात. आपण वारंवार बघितलेले, पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. त्याच दिशेने चेंडू आलेले, एका टप्प्याने सरळ चेंडू येतोय, दणदण करीत चौकार. तो म्हणजे सलमान याला धावसंख्या 1ने वाढून पुढे जाते, ती म्हणजे 27. म्हणजे गुणलेखक सांगतात की या इनिंग मधला पहिला चेंडू वाईट आहे, कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली ते मतीन स्फोट मापोली संघाच्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलेले, चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि बाद. आमचे आदरणीय मास्तर शिक्षक ढोंडो गुरुजी यांचं इथे आगमन झालं. मी विनंती करतोय की आदरणीय मास्तर आमचे ढोंडो यांचं या क्रीडानगरमध्ये आगमन झालं. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने की आपण व्यासपीठावरून विराजमान व्हा, आपली जागा ही व्यासपीठावर आहे. तसेच रोशनजी शेलार आपण सुद्धा या, आपलं सुद्धा या चषकामध्ये खूप खूप अभिनंदन. उंचात उंच, लांबच लांब चेंडू होतो सीमारेषे बाहेर, षटकार.
विकी म्हात्रेही असतील, गुणलेखक साई नमस्कार, तदनंतर आमचे अपडेटरही आपण पाहू शकताय लाईव्ह स्क्रीनवर. तदनंतर आमचे दोन्हीही अतिरिक्त खेळाडू आपण लामजकडून असतील त्यांनाही पाहू शकताय. यस, आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीनला. जाऊयात सामन्या दिशेने. O2 क्रिकेट इथे मात्र सामन्याला सुरुवात केली जाते. 1 असताना मतीन स्पोर्ट्स मापोली संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पोहोचली आहे. गेम स्पीडअप करा. पंच चक्त ताकीद द्या. गेम स्पीडअप करा. हेच धोंडा वडवली आणि टीम सोनटक्के संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. धोंडा वडवली संघाला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल हे षटक पडायच्या आतमध्ये. तुम्ही आम्हाला आपण इथे रिपोर्टिंग करायचं आहे. टीम दत्तकृपा धोंडा वडवली संघ मांजरेकर सरांच्या गावचा संघ आहे. यस, दोन्ही टीम्स बी रेडी रहा प्लीज. लामच सामना त्वरित चालू करा विनंती करतोय. टीम लामच. सुरुवात होती आहे. गोलंदाजी मागवड प्रथम षटक हाताळण्याकरिता तुषारला आणले गेले. कुठेतरी तुषारला आता मात्र हुशार व्हावं लागेल. सुशांत आहे का? येस, तो प्रॉपर नाव पोचवा आमच्या गुणलेखकापर्यंत. अतिरिक्त खेळाडू जेव्हा तो ट्रॅकवर येईल तेव्हाच ते नाव पोचवा, कारण लाईव्हलाही अपडेट करावं लागतं. येस, सुशांतला आणलं गेले. सुशांतवर जिम्मेदारी सोपवली गेली आहे. कशा पद्धतीने इथे मात्र सुशांत हे पॉवर प्लेचं षटक पार पडेल. या सामन्याला सुरुवात होते. फणसांचा इशारा आलाय. गोलंदाजी माफ कर गोलंदाज सुशांत तयार. समोर मात्र बघायला मिळतोय अरमान आणि नॉ स्ट्राईकला इम्रान. ही जोडी आपल्याला इथे मात्र मती स्पोर्ट्स मापोली संघाकडून इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी माफ कर गोलंदाज तयार. सुशांत पहिला चेंडू आहे. ब्लॉकरचा चेंडू उडवला आहे आणि यस अपील केलं गेलंय. पंच आमचे तटस्थ आहेत. निर्धाव स्वरूपात चेंडूची फेक झाली आहे. एकही धाव मिळाला नाहीये. खातंही खुल्लं करून दिलं गेलं जात नाहीये या चेंडूवर. आपण पाहू शकताय की असं वाटलं की पहिल्या चेंडूवर श्री गणेशा होईल. कुठेतरी मात्र एक धाव कन्वर्ट केली जाईल, पण जे क्षेत्ररक्षण झालंय ना ते मात्र प्रॉपरली झालंय. आणि तदनंतर मात्र इथे पाहू शकताय की निर्धाव स्वरूपात फिक्स झाली आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. दुसरा चेंडू आहे. हा चेंडू मात्र फेकला आहे. इट्स अ वाईट बॉल. एक धाव येईल आणि धावफलक एकरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचलोय. 1 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. पहिल्या चेंडूचा खेळ इथे मात्र संपुष्टात आला गेलाय. माफ करा, आला गेलाय. धावसंख्या फलकावर 1 या अंकावर मात्र जाऊन पोहोचली गेली आहे. शेवटच्या अंतिम 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आहे अलॉंग दी कार्पेट. फलकच्या दिशेने खेळला गेला. एकच धाव आली आहे. जास्ती काय मिळणार नाहीये आणि या एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. 2 या अंकावर चेंडूही संपुष्टात आले गेलेत आतापर्यंत. 2 शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. हे आपण पाहू शकताय. दत्तकृपा धोंडावडवली संघ शेवटचा ऑफिशियली तुम्हाला हा शेवटचा पुकार असेल.
हे षटक संपायच्या आतमध्ये तुम्ही आम्हाला येऊन इथे रिपोर्टिंग करा, अन्य तुम्हाला कमिटी जे पेनल्टी देईल त्याचा तुम्हाला इथे मात्र स्वीकार करावा लागेल. हे चेंडू संपलेत, 2 अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तेच थोडंसं स्लो गेम इथे मात्र चालू झालाय. असं वाटलं की पॉवर प्लेचं षटक असताना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेच कुठेतरी मात्र हाणामारी केली जाईल, धावांना मात्र जास्तीत जास्त प्रमाणात कन्वर्ट इथून मात्र केलं जाईल. ते कन्वर्ट होताना मात्र इथे दिसत नाहीये, पाहू शकताय. ते मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न टीम मथी स्पोर्ट्स मापोली संघाची इथे मात्र फलंदाज करतील का? गोलंदाजी मागकर गोलंदाज या. पुढचा चेंडू आहे निर्धाव स्वरूपात फेकला गेलाय. काय अस्त्र डिलिव्हर करतायत की काय असं वाटायला आता मात्र आपल्याला इथे सुरुवात झाली आहे. तर तिसरा चेंडू इथे मात्र फेकला गेलाय निर्धाव स्वरूपात. तब्बल चेंडू संपले गेले 3 आणि धावसंख्या फलकावर आहे 2. या अंकावर शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाजी मागकर गोलंदाज पुन्हा एकदा सुशांत तयार. चौथा चेंडू घेऊन आणि हा चेंडू आहे इथे उडवला गेलाय, फटका फसलाय, झेल झालाय, विकेटचं बटन. फलंदाज बाद, बॅक टू दी पॅव्हिलियन. सोनावणे साहेब यांचं इथे आगमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. आपणास विनंती करतोय की आपण क्रीडा मंचाने सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. वेलकम, सुस्वागतम. आपलंही सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. डीजे षटकार आलाय आणि धावसंख्या फलकावर 8. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, अपील खेळला गेलाय. पंच तटस्थ आहेत. षटक क्रमांक 1 संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 8. या अंकावर विजयाकरिता 18 चेंडू आणि आवश्यकता असेल 27 धावांची. 18 चेंडू 27 धावा टीम मतीन स्पोर्ट्स मापोली इथून घेईल का? एक संधी देऊया डी जॉकीला आणि पुनश्च एकदा परतू या सामन्यामध्ये. मिळेल इथे मात्र त्यांचंही आगमन आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल.
जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. 18 चेंडू विजयाकरिता 27 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश तयार. स्विच हिट करायचं होतं, व्हाईट बॉलच्या स्वरूपात चेंडू फेकलाय. एक धाव आली, धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं 9 या अंकावर. त्यानंतर सोनटक्के गावचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व, एक आमच्याही आवडते अतिरिक्त खेळाडू सतीश भगत यांचं इथे मात्र आगमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सतीश. आपण यायचंय क्रीडा मंचावर सतीश. पुढचा चेंडू इथे मात्र फेकला गेलाय, हाही निर्धाव स्वरूपात. कारण सातत्याने एक शांत हसरं व्यक्तिमत्व सतीशजी भगत यांचं इथे मात्र आगमन झालंय. वेलकम वेलकम सतीश. येस, दत्तकृपा धोंडावडवली संघ पोहोचलाय का? मी विनंती करतोय मंचावर उपस्थित मान्यवरांना की आपल्या शुभास्ते नाणेफेक करायची आहे टीम सोनटक्के आणि दत्तकृपा धोंडावडवली संघाच्या विरोधात. येस, नाणेफेक करायची आहे. पंच येस, ते स्टंप थोडे नीट करा. दोन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर 10 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. अजूनही 25 धावांपासून दूर राहिलाय तो म्हणजे मथीन स्पोर्ट्स मापोली संघ. गोलंदाजी मागपड गोलंदाज प्रशांत इथे मात्र सज्ज झालाय. पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, यष्टीरक्षक आहे, क्षेत्ररक्षण झालंय. धावा मात्र मिळतील इथे 0. एकही धाव मिळणार नाहीये. काय गोलंदाजी आता येत आहेत टीम इस्लाम संघ आपण पाहू शकताय. अतिशय चांगल्या पद्धतीचे एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी ते मात्र इथे करताना पाहायला मिळतात. चेंडू संपलेत. 3 धावसंख्या फलकावर आहे 10 या अंकावर. आणि चेंडू निघून गेलाय. हाही सरळ सीमा रेजा पार. चौकार, 4 धावा. कमॉन डीजे. धावसंख्या फलकावर चौकाराच्या बढतीने जाऊन पोहोचली आहे. या 14 या अंकावर. चेंडू संपलेत. 4 शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शेष आहे कशा पद्धतीने ते मात्र फेकून काढला जाईल हा चेंडू. इस गोलंदाजी मागवर प्रशांत तयार, प्रथमेश तयार. पुढचा चेंडू या आहे, चेंडूला उडवलाय. फटक्यामध्ये होती ताकद, इथे मात्र झेल झालाय मिस. आणि धावा मात्र मिळाल्या तिथे मात्र 2 धाव फलक. 2 धावे माफ करा 1 एकेरी धावेच्या बढतीनं धाव फलक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय 15 या अंकावर. अजूनही धाव फलक 20 धावांपासून दूर राहिलाय टीम मथीन स्पोर्ट्स मापोली संघ. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी राहिलाय. 15 या अंकावर धाव फलक जाऊन पोहोचले. 20 पाहिजे अजूनही. 35 धावांचं आव्हान आहे. येस, 34 धावा फलकावर होत्या. विजयाकरिता 35 धावांचं आव्हान होतं. थर्टी 34 धावा प्रथम सत्रामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये फलकावर जोडल्या गेल्या होत्या. विजयाकरिता 35 मापुली टीम बॅटर 35 धावांचं आव्हान होतं. 15 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता अजूनही 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आहे, मिस केले गेले. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात 15. शेवटचे 12 चेंडू आणि मथीन स्पोर्ट्स मापोली संघाला 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू
20 धावा आणि 12 चेंडू. कम ऑन डीजे. तिसरे षटक हाताळण्याकरिता प्रवीणला आणलं गेलंय. 12 चेंडू. विजयाकरिता 20 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण गोलंदाजी मार्क पर इथे मात्र सज्ज झालाय. चला फास्ट टीम लामच. खूप वेळ घेत आहे आपण. गोलंदाजी मार्क कर गोलंदाज प्रवीण तयार. इथे मात्र उठवलंय. मिसफिल्ड झालंय असं वाटायला सुरुवात झाली पण जेमे तेमे का होईना इथे मात्र क्षेत्ररक्षण केलंय. मान्यवर गोरखजी माई साहेब आपण मान्यवरांना घेऊन नाणेफेक कक्षामध्ये पोहोचायचं आहे. एका बाजूने 16% संघ तर दुसऱ्या बाजूने धोंडावडवी संघ इथे मात्र तयार आहे. इथे एकदा वाली धावफलक एकेरी धावेच्या वरतीने 16 म्हणजे विजयाकरिता 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. येस धैर्यजी भोईर साहेब यांच्या शुभास्ते सामन्याची नाणेफेक केली जाईल. इस प्लीज टीम लामच पंच आपण सगळे दाखीत द्या आम्हाला. तिथे तिथे दबाव टाकतायत. आम्हालाही आयोजक दबाव टाकतायत. घाई करा. यस हा मात्र असेल डॉट बॉल. थँक्यू बहादूर काका. दोन संघामध्ये नाणेफेक होते. थँक्यू सर. लिंबू सरबत आमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलंय. थँक्यू. आम्ही खूप खूप आपले आभारी आहोत. ओ टू डॉस बॉक्स. कॉल आहे धोंडावडवली संघाचा. काटा असा कॉल दिलेला आहे आणि काटा झालेला आहे. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हा. धोंडावडवली संघा नाशिक जिंकला. जास्त काही विचारत नाही. सामना व्हा नाही. फक्त निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. तर नाणेफेक जिंकले आणि हॅलो ओर टू धोबी सर. पुढचा चेंडू इथे मात्र सरळ बॅटनी पाठवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होत नाहीये. धावा ही कन्वर्ट झाल्यात. या चेंडूवर 2 धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय. 2 धावेच्या बढतीनं 24 या अंकावर चेंडू संपलेत. 4 शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. आणि विकेटचा पतन. फलंदाज बाद
Back to the pavilion. Come on, DJ. थँक्यू आम्हा सर्व एकविरा भक्तांना ओढ फक्त आणि फक्त आता 8 एप्रिलची. यस, तो आई माऊलीचा पालखी सोहळा कार्ले डोंगरावर 8 एप्रिल रोजी आपल्याला ही पाहायला मिळेल. कोविडमुळे तब्बल 2 वर्ष आपण पाहिलं की अनेक आमच्या एकविरा भक्तांना तो सोहळा पाहता आलेला नाही आहे. यावर्षीही पाहता येईल की नाही आहे, पण नक्कीच आई माऊलीचा तो पालखी सोहळा 8 एप्रिल रोजी आपल्या इथे मला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे मात्र सज्ज आहे. प्रवीण तब्बल त्याच्या भातातील त्यांनी चेंडू फेकले 3 आणि धावसंख्या फलकावर जोडली. माफ करा, चेंडू फेकले 4. गोलंदाज सय्याद. पुढचा चेंडू आहे माफी असावी. 5 चेंडू झालेत. हा चेंडू मात्र होता अंतिम. इथे मात्र फेकला गेलाय. षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचले 25 या अंकावर. विजयाकरिता शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा आणि 6 चेंडू. इथून मात्र होतील का? एक सुमधुर संगीत ऐकूयात आणि परतूया सामन्यामध्ये. चार धावा. यस, नो नो बॉल आहे का पंच? यस, नो प्लस चौकार, म्हणजे अशा 5 धावा इथे मात्र मिळतील. फ्री हिट इथे मात्र पाहायला मिळत. यस, या 5 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 30 या अंकावर. उघडा डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट. अजूनही 5 धावांची आवश्यकता. सन्माननीय धीरजजी भोईर साहेब इथे उपस्थित झालेत. पुढचा चेंडू आहे व्हाईट बॉल. 1 धाव आली. एकेरी धावेने धावफलक 36 या अंकावर. 31 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले. या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. इथे मात्र उडवलंय आणि जे झालाय ड्रॉप. इस पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. एकेरी धावेने धावफलक 32 या अंकावर. सन्माननीय धीरजजी भोईर साहेब इथे उपस्थित झालेत. मी पप्पा शेठ माळी यांना विनंती करतोय की आपल्या शुभासे त्यांचा शाही सन्मान करायचा आहे. त्यांना ही माहिती शाल पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान इथे करायचा आहे. पप्पा शेठ माळी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभासे त्यांचा शाही सन्मान करायचा आहे. धावसंख्या फलकावर आहे 32. विजयाकरिता अजूनही 3 धावांची आवश्यकता. चेंडू संपलाय 1. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडू विजयाकरिता 3 धावांची आवश्यकता.
तदनंतर पप्पा शेठ यांना विनंती करतोय की विजयजी भोईर इथे उपस्थित आहेत, समाजसेवक कोलिवली, त्यांचाही शाही सन्मान करायचा आहे. पंच सामना थांबवा, आयोजकांच्या सूचना आली आहे, सामना थांबवा. येस, जाऊयात आपण शाही सन्मानाच्या दिशेने. सन्माननीय पप्पा शेठ इथे मात्र आहे, पप्पा शेठ आहेत, त्यांना विनंती करतोय की विजयजी भोईर यांचा इथून मात्र शाही सन्मान करायचा आहे. समाजसेवक कोलिवली, त्यानंतर आतिशजी सोनावणे, समाजसेवक कोलिवली उपस्थित आहेत, त्यांचाही शाही सन्मान करण्याची विनंती मी पप्पा शेठ यांना करतोय. तदनंतर रोशनजी शेलार इथे उपस्थित आहेत, त्यांच्याही शाही सन्मान करण्याची विनंती मी पप्पा शेठ यांना करतोय. रोशनजी शेलार, नंतर देवीदासजी भालेराव साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करते आपण क्रीडा मंचावर यायचं आहे. धन्यवाद. जाऊया सामन्याच्या दिशेने. येस, सामना कंटिन्यू करायचा आहे. पहिल्या चेंडूचा काही संपुष्टात आलाय, धावसंख्या फलकावर 32 अंक. दिविताजी भालेराव इथे उपस्थित आहेत, त्यांचाही शाही सन्मान इथे केला जातोय. थँक्यू डीजे. जाऊयात सामन्याच्या दिशेने. येस, 5 चेंडू आणि विजयाकरिता 3 धावांची आवश्यकता इथून असेल. टीम मती स्पोर्ट्स मापोली संघाला गोलंदाजी मार्कर गोलंदाज विवेक तयार. पील केले गेले. येस, पंच तटस्थ आहेत, निर्णय नसणार आहे. निर्धाव स्वरूपात फेक झाली आहे. तब्बल 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर 32. 4 चेंडू, विजयाकरिता 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र उडवलंय, फायलेच्या दिशेने पाठवलंय, मिसफील्ड झालाय. 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावफलक 2 धावेच्या वरतीने जाऊन पोहोचलाय. 34 34 या अंकावर विजयाकरिता 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता इथून मात्र असेल. बघूयात इथून मात्र घेतल्या जातील का. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. चला फास्ट गेम स्पीडअप करा. आणि सामना विन झालाय. टीम मापोली संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल अंजुल, ज्यांनी मात्र 3 अमजाद याला मात्र जाईल. विकेट हॅट्रिक ज्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळाली आहे.